आजा, बोल. कस तरी वाटतंय. म्हणजे आता बघायला येणार आहेत. तू टेन्शन नको घेऊ. काल सांगितलं का नाही तुला, तुझ्या मनासारखं होणार आहे म्हणून. हा, पण पण बिन काय नाही. मला सांग, तुझं आवरलं का? वय आवरलं. परवा सारखं ढीगभर दागिने आणि मेकअप नाही ना केला. नाही, माझं मी आवरलंय. फोटो वेळी तू आवरलं होतं तसं. कधी येणार आहेत मुलाकडचे? आता येतील. हां, मग आता बिंदास जा, घाबरू नको. शीतल, चल पाहुणे आलेत. वय तू हो पुढं, मी येते. लवकर ये. वय. आजा, मी संध्याकाळी इक्याच्या घरी येते. आल्यावर बोलूया. पाहुणे आले. बाय. बाय आणि ऑल दी बेस्ट. थँक्यू. बाय. बाय. नाना आवरले बरं का? बोलवा शीतलला. होय. ठेवते. बस. सुरू केलं तरी चालेल. तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचारा. बाळा, तुझं नाव काय आहे? शीतल सुरेंद्र पवार. आणि शिक्षण? आता SYBA ला आहे. अच्छा, स्वयंपाक येतो?
पोहे 3च केलेत आता. अहो तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचारा. तुमची मुलगी आहे म्हटल्यावर आम्ही काय विचारणार? नाही, तरी पण काय विचारायचं असेल तर विचारा की. नाना, आम्हाला मुलगी अशी हवी आहे की जी आमच्या घरात शोभून दिसेल, लगेच आमच्यातली होऊन जाईल. कसं आहे, घर हे शेवटी संस्कारावरतीच चालतं. त्यामुळे मुलीला चांगले संस्कार हवेत एवढीच आमची अपेक्षा. आता अख्ख्या पंचक्रोशीत तुमचं नाव एवढं आदरानं घेतलं जातं, यातच सगळं आलं. मी काय म्हणतो नाना, ज्यांना संसार करायचा आहे त्यांनीच एकमेकांशी बोललं तर जास्त बरं. म्हणजे तुमची सगळ्यांची काही हरकत नसेल तर बरं का. शीतल, जा तू यांना आपले घर दाखव. चला. घरचे सांगत होते तुमच्या खानदानात तुमच्या आधी कुणीच मुलगी जन्माला आली नाही. 40 पिढ्यांनंतर मी पहिलीच मुलगी झाली. आणि भाऊ? 2 भाऊ आहेत, सौरभ आणि ध्रुव. कॉलेजला कुठे आहे तुम्ही? साताऱ्याला आहे. अच्छा, मग जाता कसे? नाही म्हणजे बस की गाडी? बस, वडा, काय मिळेल त्यानं. BA झाल्यावर पुढं काय करायचं ठरवलंय? MA करायची इच्छा आहे. MA करून काय करणार? नाही म्हणजे तसं पुढं शिकायची गरज नाही, कारण आमच्या घरी आल्यावर तुम्ही थोडी जॉब करणार. का? अहो, आमचा एवढा मोठा डेअरीचा बिझनेस आहे, जॉब करायची गरजच पडणार नाही. पण मला जॉब करायचा असेल तर? कशाला? आता माझे MBA झाले, एवढ्या मोठमोठ्या कंपन्यांच्या ऑफर्स येतात. तरी पण मी आमचा बिझनेस पुढे चालवायचं ठरवलं. तुम्हाला वाटलं तर तुम्ही येऊ शकता की. अच्छा. आणि तसंच जर काय वाटलं तर मी डिसिजन घेईन ना. तुम्ही का घेणार डिसिजन? अहो, एवढे मोठे डिसिजन तुम्ही एकटेच कसे घेणार? मुलीने स्वतःचे निर्णय स्वतः घ्यावेत. त्यासाठी नवऱ्याची परमिशन मागायची काय गरज आहे? हा, समजा तिला तिचे निर्णय घेता आले नाही तर मी मदत करीन, पण मी माझे निर्णय त्याच्यावर लादणार नाही. समजा लग्नानंतर मला एखादी गोष्ट करायची असेल तर तुम्ही मला ती करू द्याल? म्हणजे त्यासाठी परमिशन द्याल का? कोणती गोष्ट आहे यावर डिपेंड आहे. मग मी परमिशन द्यायची की नाही हा डिसिजन घेईन. पण समजा मला तुमचा डिसिजन नाही पटला तर? असं होणारच नाही. मी जे डिसिजन घेईन ते आपल्या भल्यासाठीच घेणार ना.